आज आपण स्वर संधीचे मिक्स एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत। त्यावरून आपल्याला अंदाज येईल की आपल्याला किती एक्झाम्पल बघितल्या सॉल्व करता येत आहे किंवा करता येत नाहीये किंवा आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाले आहे की नाही। तर पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण धर्मार्थ। धर्मार्थ, आता यावरून आपल्याला काय समजतंय धर्मार्थ, मग संधी विग्रह कसा होणार, धर्म अधिक अर्थ। धर्म अधिक अर्थ, इथं काय होतं आ होत होता, मग आपण तो सेपरेट केला, मग काय झालं धर्म अधिक अर्थ। मग इथला धर्म मधला आणि अर्थ मधला अधिक काय होतो आ अधिक काय झाला आ, म्हणजे ही कोणती संधी असणार, दीर्घ संधी। त्याचं सूत्र काय आहे मग अकसवर्णे दीर्घ, ही कोणती संधी झाली आपली अकसवर्णे दीर्घ। हे कसं ओळखलं आपण मग धर्मार्थ, इथे कोणती संधी दिसत नव्हती आपल्याला, इथे कोणती धर्मार्थ, इथे काय दिसत होता आपल्याला आ दिसत होता। आ जर दिसत होता तर काय केलं मग आपण धर्म अधिक अर्थ असं आपण संधी विग्रह करून घेतला आणि त्यावरून आपण ठरवलं की ती कोणती संधी आहे, दीर्घ संधी अगसवर्णे दीर्घ। आता पुढचं एक्झाम्पल बघूयात आपण यदि अधिक अपि। आता यदि अधिक अपि याचा आपण संधी विग्रह करूयात, य अधिक द अधिक ई, अ अधिक पी। इथे काय होतंय मग ई समोर काय आलाय म्हणजे काय आलाय स्वर आलाय, ई समोर काय झालंय स्वर आलाय। जर इको येण्याची जर सूत्र असेल तर काय होईल, मग इथे इको येण्याची जर सूत्र असेल तर इको येण्याची सूत्राची कंडिशन काय आहे, जर इक प्रत्याहारातील वर्णापुढे जर स्वर येत असेल तर तिथे काय होत असतो आपण यन प्रत्याहार करत असतो। मग ई कशाने रिप्लेस होईल, यनी रिप्लेस होईल। मग शब्द कसा बनेल यद्यपि, यद्यपि। मग ही कोणती संधी झाली आपली यन संधी, सूत्र काय झालं त्याचं इको यनाची। त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूयात सहसा एव। आता सहसा एव ह्या एक्झाम्पल मध्ये काय होतंय आपल्याला काय दिसतंय, सहसा एव आ अधिक ए। आता आ अधिक ए ही कंडिशन कधी येते वृद्धी संधीमध्ये, आ अधिक ए ही कंडिशन कधी येते वृद्धी संधीमध्ये। आ अधिक ए काय होतो आई, आ अधिक ए काय होतोय आई। मग शब्द कसा बनेल हा आणि हा, इथे चेंजेस झाला, मग इथे काय होणार हा जो स आहे तो या अ सोबत मिक्स होणार आणि शब्द कसा बनेल सह सैव, सह सैव। आपण हे जे संधीचे एक्झाम्पल सॉल्व करताय त्याचे जे मेन कन्सेप्ट आहे ना, ते मेन कन्सेप्ट आपल्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी अपलोडेड केलेले आहे। आपण काय काय केलेलं आहे, स्वर संधी केलेली, व्यंजन संधी केलेली, या संधी आपण यूट्यूबला पण अपलोड केलेल्या आहे। त्यासोबतच आपलं काय चालू आहे क्रॅश कोर्स चालू आहे, आपल्या आयुर्वेदा मराठी ॲपला एक क्रॅश कोर्स चालू आहे, तो आपण पार्ट 1 साठी ठेवलेला आहे। त्यात आपण सगळा ग्रामरचा भाग कव्हर करतोय। तसंच आपण पेपर 1 प्लस पेपर 2 प्लस क्रॅश कोर्स असा तिघांचा म्हणून एक कोर्स ठेवलेला आहे संस्कृत स्पेशल। आता याची प्राइस किती आहे मग 6,999 आणि याची किती आहे 9,999। तर ह्या कोर्समध्ये ऑलरेडी आपण सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करतोय, सर्व कन्सेप्ट आपण सर्व थेरी पार्ट जो आहे तो सगळा कव्हर करतोय त्यात तुमचा। तर मग ज्याला संस्कृत अजूनही अवघड जात आहे त्यांनी एकदा क्रॅश कोर्स जॉईन करून बघावा किंवा मग संस्कृतचा 999 वाला कोर्स जॉईन करून बघावा। पुढचे एक्झाम्पल बघूयात आपण। आता पुढचं एक्झाम्पल आहे महेश्वर। महेश्वर, आता महेश्वरच्या वरती काय दिसतंय, ह च्या वरती आपल्याला एक मात्रा दिसतोय, एक मात्रा दिसतोय म्हणजे तिथे काय असू शकते आपली गुणसंधी। जर 2 मात्रा दिसत असेल तर तिथे काय असणार आहे वृद्धी संधी। 2 मात्रा जर असेल तर तिथे काय असेल वृद्धी संधी, पण आपल्याला काय दिसतंय एक मात्रा दिसतोय म्हणजे काय गुणसंधी। मग आता त्याचा संधी विग्रह कसा करणार आपण महा अधिक ईश्वर, महा अधिक ईश्वर।
आता इथे काय होतंय मग, संधी विग्रह केल्यानंतर आ मिळतोय आपल्याला आणि इथला ई मिळतोय. आ आणि ई, आ अधिक ई काय होतंय मग आपला ए. आ अधिक ई काय होतो ए. तर मग जर आ अधिक ई जर ए होत असेल तर मग शब्द काय बनणार आहे ए. ए म्हणजे काय देणार आपण, मात्रा देणार. मग शब्द काय बनणार, मह, मह अधिक हा ए, महे अधिक श्वर, अधिक श्वर. शब्द काय बनला मग महेश्वर. ह्या ज्या कन्सेप्ट आहे ना ह्या आपण कोर्समध्ये कंप्लीट केलेल्या आहे. त्यामुळे एकदा तुम्ही कोर्समध्ये जाऊन बघा आणि नंतरच हे एक्झाम्पल सॉल्विंगला घ्या. आता को अधिक अपी, को अधिक अपी, को अधिक अपी यामध्ये काय होतंय मग, इथे काय होतंय ओ, क अधिक ओ. ओ, ओ समोर काय आलाय अ आलाय. जर ओ समोर जर येत असेल तर तिथे अ चं काय करतोय आपण, अवग्रह चिन्ह करतोय. अ चं काय करतोय आपण, अवग्रह चिन्ह करतोय. मग ती काय झाली, आपण अवग्रह चिन्ह करतोय म्हणजे पूर्वरूप संधी. ती काय झाली आपली पूर्वरूप संधी. मग ती जर पूर्वरूप संधी होत असेल तर मग शब्द कसा बनेल, को अधिक ह्या अ चं काय केलं आपण, अवग्रह चिन्ह कोपी. शब्द काय बनला आपला कोपी. आपलं संधी आणि समास हे दोन चॅप्टर आहे ना ते अतिशय इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. का तर 15 आणि 15 30, 15 मार्काला संधी आणि 15 मार्काला समास. हे कंपल्सरी क्वेश्चन आहे. हे जर कंपल्सरी क्वेश्चन असेल तर याची जर प्रॅक्टिस परफेक्ट केली आणि इथं 1-2 मार्क कमी होऊन जर 28 पर्यंत स्कोरिंग गेलं तर आपल्याला पेपर पासिंग, पेपर निघणं सोपं जातंय. त्यामुळे संधी आणि समास हे परफेक्टलीच झालं पाहिजे, यात नो एक्सक्यूज. आता पुढचे एक्झाम्पल बघणार आहोत आपण, नायक आणि उपेजते. आता नायक शब्दात काय दिसतंय आपल्याला, आता शब्द बघितल्यास संधी अशी कशी तोंडपाठात असली पाहिजे. जे मेन शॉर्ट फॉर्म आहे ना संधीचे ते एकदम तोंडपाठात असले पाहिजे. आपल्याला ते एक्झाम्पल बघितल्या क्लिक झालं पाहिजे की हे एक्झाम्पल याचं असू शकतं. आता नायक, इथे काय दिसतंय आपल्याला, आय दिसतोय. आय शब्द कसा बनेल, न अधिक आय अधिक अक. आय आला. आय म्हणजे कोणती संधी असणार आहे आपली, अयादी संधी. आय आला म्हणजे काय असणार तिथे, अयादी संधी. मग आईला काय वापरतो, मग आपण आईला काय वापरतोय, आई, आई. मग शब्द कसा बनणार, न अधिक आई, नई अधिक अक. हा काय झाला आपला संधी विग्रह. हा काय झाला संधी विग्रह. नई अधिक अक. नई कसा आलाय तर आय मिळत होता. आय जर मिळत होता तर अयादी संधीप्रमाणे आय म्हणजे काय, ऐ म्हणजे काय, न अधिक ऐ बरोबर, नई अधिक अक, नायक. पुढचं एक्झाम्पल आहे उपेजते. आता हे एक्झाम्पल पाहिल्या आपल्याला काय समजतंय की इथे एक मात्रा दिसतोय म्हणजे काय असू शकते आपली गुणसंधी असू शकते. पण नाही, इथं काय दिसतंय आपल्याला, उपसर्ग दिसतोय. उप काय आपला 22 उपसर्गांपैकी एक उपसर्ग आहे. अजून एक जो उपसर्ग टॉपिक आहे ना, उपसर्ग टॉपिकवर 5 प्रश्न कन्फर्म आहे. म्हणजे 5 क्वेश्चन्स, 1 2 3 4 आणि 5 सब क्वेश्चन आहे ना ते कंपल्सरी 5 उपसर्ग देणार आणि त्यावर तुम्हाला काय करणार, त्यावर त्याचं जो उपसर्ग दिलेला आहे, समजा उप दिलेला आहे तर उपचं काय करायचं, सेंटेन्स बनवायचं. दुसरा अव एक्झाम्पल, अव जर दिलंय तर अवचं काय करायचंय, एखादं एक्झाम्पल बनवायचंय. प्र दिलाय तर प्रचं एक सेंटेन्स बनवायचंय. हे कंपल्सरी 5 मार्काला येणार म्हणजे येणारच आहे. तर हे 5 मार्क कुठेच गेले नाही पाहिजे. न चुकता 22 उपसर्गांचे 22 वाक्य सगळ्यांनी लर्न करून ठेवायचे म्हणजे ठेवायचेच आहे. तर उपेजते इथे काय बघतोय मग आपण, इथे काय आलाय, उपसर्ग आलेला आहे. मग उपसर्ग कुठे येतोय, पररूप संधीत येतोय. जिथे पररूप संधी असते तिथे काय होतंय, उपसर्ग येतोय. आणि उपसर्ग आल्यानंतर काय होतंय, परत ए येतोय. उप याचं संधी विग्रह कसा होणार, उप अधिक एजते. मग उपसर्ग आल्यानंतर तिथे काय होतंय,
ए येतोय, उप अधिक ए. मग हा जो ए हा जशाचा तसा राहणार आणि उपसर्ग ही जशाचा तसा राहणार, त्यांच्यात काहीच चेंजेस होणार नाही. मग संधी केल्यानंतर काय शब्द बनतोय? उपेजते. उपेजते. संधी विग्रह कसा होत होता? उप अधिक एजते. असाच्या असा का राहिला? एजतेच का बनला? याच्यात काही चेंजेस का नाही झाले? तर कंडिशनच अशी की जर उपसर्ग असेल आणि त्याच्या समोर जर ए किंवा ओ जर असेल ना, तर तिथे कोणतेही चेंजेस होत नाही. आता पुढचं एक्झाम्पल आहे भूमो अधिक अपी. त्यानंतर विष्णवे. विष्णवे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय दिसतंय? भूमो अधिक अपी. इथे काय आहे? ओ आलेला आहे. ओ. पूर्ण लौकिक विग्रह किंवा अलौकिक विग्रह आपल्याला करायचा नाहीये का? तर आपल्याला पेपरला त्यांनी स्टेप बाय स्टेप सॉल्विंग सांगितलेली नाहीये. त्यामुळे एक्झाम्पल बघायचं आणि शेवटचं बघायचं काय काय ते बघायचं आणि लगेच आपलं समास संधी कन्फर्म करायची. ओ अधिक अ. मग इथे काय झालंय? कंडिशन कोणती येते? ओ अधिक अ. काय येत आहे? पूर्वरूप संधीचा कंडिशन बसती. ही काय बसते? पूर्वरूप संधीची कंडिशन बसते. म्हणजे ओ अधिक अ जर असेल तर तिथे काय होईल? अचं अवग्रह चिन्ह होईल. मग शब्द कसा बनेल? भीमो अधिक अपी. त्यानंतर पुढची विष्णवे. इथे नावातच काय दिसतंय? अवे. अवे म्हणजे काय? अव. अव नावातच दिसतंय आणि हा ए काय होणार? हा ए सेपरेट जाणार. मग संधी विग्रह कसा होईल याचा? अवय. अव म्हणजे काय? ओ. हे कोणत्या संधीप्रमाणे सॉल्व करतोय आपण? अयादी संधीप्रमाणे. हे कोणत्या संधीप्रमाणे सॉल्व करतोय? अयादी संधीप्रमाणे. मग अव. अवचा काय होणार? ओ. मग विष्ण अधिक ओ काय होणार? विष्णू. विष्ण अधिक ओ काय होतं? विष्णू. आणि हा सेपरेट काढलेला ए. संधी विग्रह असा होणार याचा. ही काय आपली अयादी संधी. संधी किंवा समासचे एक्झाम्पल येताना खूप ऑड येतील असं अजिबात नाहीये. म्हणजे मागच्या समर आणि विंटर बॅचचा जर विचार केला ना, तर एकदम बेसिक एक्झाम्पल आले. खूप हार्ड एक्झाम्पल आले असं अजिबात नाही झालं. जर कन्सेप्ट क्लिअर असेल ना, तर नक्कीच त्या कन्सेप्टचा फायदा होतो आणि टाइम पण वाचतो. जास्त संधी समास सॉल्व करण्यासाठी जास्त वेळ जात नाही. आणि संधी समास जर परफेक्ट जमत असेल ना, तर आपल्याला पुढच्या पेपर सोडवण्यासाठी कॉन्फिडन्स येऊन जातोय. त्यामुळे ज्यांचं अजूनही संधी समास करणं राहिलंय किंवा संस्कृत राहिलंय, त्यांनी आमचा संस्कृतचा क्रॅश कोर्स किंवा कोर्स नक्की, जो रेग्युलर कोर्स आहे तो नक्की जॉईन करा. तर मधु अधिक अरी. मधु अधिक अरी. इथे काय दिसतोय मग आपल्याला? ऊ दिसतोय. ऊ सेपरेट काढून घेतला. अधिक समोर काय दिसतंय? अ. आता ऊ अधिक अ. ऊ अधिक अ. ही कंडिशन कुठे असती? ऊ अधिक अ म्हणजे काय? जर स्वर असेल तिथे समोर तर. मग ही कंडिशन कधी असते? यन. इको यनाची. जर इक प्रत्याहारातील वर्णापुढे जर स्वर असेल एखादा, तर तिथे काय होत असते? यन संधी होत असते. मग ऊ कशाने रिप्लेस होतो आपला? वनी. मग शब्द कसा बनेल? मध्वरी. शब्द कसा बनला? मध्वरी. ही काय झाली? यन संधी. त्यानंतर एक एक. आता इथे एक एक. इथे काय होतंय? अ अधिक ए. अ अधिक ए काय होत होतं आपलं? आई होत होतं. जर ए अ अधिक ए काय होत होतं? आई होत होतं. तर तिथे काय झाली मग आपली? वृद्धी संधी झाली. मग शब्द कसा बनेल? एक एक. एक एक. पुढचं एक्झाम्पल बघूयात. तवलकार. तवलकार. आणि दुसरं काय? मुनीश. मुनीश. आता यांचा संधी विग्रह कसा करणार आपण? तर तवलकार. इथे काय दिसतोय आपल्याला? अल. तवलकार मध्ये काय दिसतोय आपल्याला इथे? अल. अल. मग अल. अल कधी वापरतोय आपण? कोणत्या संधीत वापरतोय? तर गुणसंधीत वापरतो. ते पण काय कंडिशन आहे?
जेव्हा जर अ असेल किंवा आ असेल आणि त्यासमोर जर लू आलेला असेल तर लूचा काय करतो आपण, अल करतो. लूचा काय करतो आपण, अल करतो. मग हा आपण अल सेपरेट काढला, अला परत लू बनवलं. मग संधी विग्रह कसा होईल, तव अधिक लुकार, तव अधिक लुकार. जर तव अधिक लुकार असं होत असेल तर परत हे सॉल्व करायचं ठरलं तर कसं करणार, हा अधिक काय आलाय पुढे, लू आलाय, अधिक लू म्हणजे ह्या लूचं काय होणार, अल होणार. आणि मग तिथे काय बनणार, तवलकार. शब्द काय बनला, तवलकार. ही कोणती संधी झाली आपली, गुणसंधी. हे काय झालं आपलं, गुणसंधीचं एक्झाम्पल. त्यानंतर मुनीश. आता इथे काय दिसतोय आपल्याला, मुनीश मध्ये दीर्घ ई दिसतोय, दीर्घ ई दिसतोय. म्हणजे गेस काय होईल आपल्याला, दीर्घ ई दिसतोय याचा अर्थ काय होतोय, ही नक्कीच दीर्घ संधी असणार, ही नक्कीच दीर्घ संधी असणार. मग त्याचं कसं होणार, मुनी अधिक ईश, मुनी अधिक ईश. यातला ई अधिक ई काय बनला, दीर्घ ई. हे काय झालं आपलं दीर्घ संधीचं सूत्र. ह्या संधीप्रमाणे काय झालं, मुनी अधिक ईश, मुनीश. पुढचं एक्झाम्पल आहे सु अधिक उपविष्ट. आता थोडा विचार करा, इथे काय आलंय, उ आलाय, इथे पण काय आलाय, उ आलाय. जर दोन्ही ठिकाणी उ आलाय तर उ अधिक उ काय होणार, दीर्घ उ. मग शब्द कसा बनणार, सुपविष्ट. संधी आणि समास एकदम सोपं आहे, फक्त ट्रिकने सॉल्व करता आले पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर करा आणि सॉल्व करा, नक्कीच सॉल्विंग जमेल. फक्त टेन्शन घेऊन जर सॉल्व केलं ना तर मात्र याचे एक्झाम्पल सॉल्व करता येणार नाही. त्यामुळे एकदम फ्री होऊन सॉल्व करणं शिका. पुढचं एक्झाम्पल बघूयात, महा अधिक औषधी, महा अधिक औषधी. आता या एक्झाम्पल मध्ये काय होतंय, आ अधिक औ. इथे काय समजून येतंय, आ अधिक औ. तिथे काय होणार, मग औ होणार. म्हणजे हे काय असणार, दोन मात्रा आले म्हणजे गुणसंधी. मग शब्द कसा बनला, महौषधी. पुढचं एक्झाम्पल बघूयात, उपोषती. आता उपोषती, उप अधिक उषती. तर इथे काही चेंजेस झाले का, नाही. का तर इथे काय सांगितलेलं आहे, उपसर्ग सांगितलेला आहे. उपसर्ग सांगितलेला असेल तर समोरचा वर्ण जसा आहे तसाच असतो, तो संधीत ऍड होऊन जातो. म्हणजे ही काय झाली आपली पररूप संधी. सॉल्व केलं ना सोपं आहे, पण सॉल्व करा आधी. जर सॉल्वच केलं नाही, जर कन्सेप्ट क्लिअरच केली नाही तर जमणारच नाही. त्यापेक्षा आधी सॉल्व करा. आता मी काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देते, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सॉल्व करून दाखवा. संधी कोणती ते ओळखा. तर आणि त्याचं जे आन्सर आहे ना, मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देईल. धर्मार्थो अधिक इति. यावरून तुम्हाला स्वतःलाही समजेल की तुमचा किती अभ्यास झालाय, तुम्हाला किती कॉन्फिडन्स येतोय. आपले जे संधी समासचे जे लेक्चर्स आहेत ना, जे आपल्या कोर्समधले, ते एक 10-15 मिनिटाचे. म्हणजे तुम्ही आत्ता जरी कोर्स घेतला ना तरी तुम्हाला जास्त ते लेंदी होणार नाही, किंवा रिव्हिजन म्हणूनही वापरता येतील ते लेक्चर्स. त्यामुळे एकदा सगळ्यांनी कोर्समधले डेमो लेक्चर पण चेक करून घ्या. काही डाऊट जर असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज देखील करू शकता. तर इथे 4 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करायला दिले. धर्मार्थो अधिक इति, त्यानंतर गृहे अधिक अपि, त्यानंतर कृष्ण अधिक एकत्वम आणि काल अधिक ऋतू. हे एक्झाम्पल सॉल्व करा. कमेंट बॉक्समध्ये यांचे आन्सर कमेंट करा आणि जर काही डाऊट असेल तर विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या 4 यांचा आन्सर मी देईल. आणि तुमच्या रिस्पॉन्सवर आहे हे सर्व. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला आला व्हिडिओला
तर कमेंटमध्ये नक्की करा तुम्हाला जर पॉझिटिव्ह फिलिंग्स असतील तर आपण पुढचे अजून व्यंजन संधीचे, विसर्ग संधीचे एक्झाम्पल बघूयात, त्यानंतर समासचे, त्यानंतर सर्व झाल्यानंतर एक मिक्स संधीचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात. आपण खूप एक्झाम्पल सॉल्विंग यूट्यूबला घेऊयात, पण तुम्ही सांगा, कमेंट करा नक्कीच पुढचा व्हिडिओ घ्यायचा की नाही.